रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे 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 पुढीलांचे इच्छी फळ पुढीलांचे इच्छे फळ पुढीलांचे नाही बळते अंगी नाही बळते अंगी पुढीलांचे इच्छे फळ पुढीलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी नाही बळते अंगी संत गेले पया ठाया संत गेले पया ठाया देवराया पाववी देवराया पाववी ज्येष्ठांची का आम्हा जोडी ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडीन लभो परवडीन लभो संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पाववी देवराया पाववी तुका म्हणे करी कोड तुका म्हणे करी कोड पूर्वी लाडा मोचा पूर्वी लाडा मोचा
संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पावली देवराया पावली विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
पुढिलांचे इच्छी फळ, पुढिलांचे इच्छी फळ नाही बळ ते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. ज्येष्ठांची कामा जोडी परवडी न लभू, संत गेले तया ठाया देवराया पाववी. तुका म्हणे करी कोड, तुका म्हणे करी कोड पूर्वी लाडा मुचा, संत गेले तया ठाया देवराया पाववी. विठ्ठला पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. पुढिलांचे इच्छी फळ नाही बळ ते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी. आजच्या सेवेचं निमित्त सर्वांना ज्ञात आहे. मधुकर वाणे अण्णा प्रथम पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध म्हणावं. आणि वारकरी संप्रदायामध्ये धर्मशास्त्राच्या निमित्तानं श्राद्ध ही गोष्ट योग्य आहे. वारकऱ्याचं पुण्यस्मरण देह कुठेही पडला तरी महाराज काळशुद्धी देहशुद्धी वारकऱ्याला मानायची गरज नाही. देह उत्तरायणात पडला काय, दक्षिणायनात पडला काय, अमावस्या त्याला संक्रांत आली काय, पौर्णिमा आली काय म्हणायची गरज नाही. देहावर उदास असतात ते वारकरी महाराज. न म्हणा देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. देह नव्हे मी हे सरे, अशा उच्च बोधावर महात्म्य आरूढ असल्यामुळं आम्ही सगळे वारकरी त्या बोधाचे अनुयायी आहोत, पायिक आहोत. फार देहवासनेला वारकरी जपत नाही. देहवासना, लोकवासना आणि शास्त्रवासना याच्या पलीकडे गेलेला वारकरी संप्रदाय आहे. म्हणून वर्षाच्या वर्षाला आठवण असावी महाराज, श्राद्ध करावं. शास्त्रही सांगतं यांती देवव्रता लोकान पितृज्ञांती पितृव्रता, भूतानि यांती भूतेजा यांती मध्याजुणोपि माम. की सूर्यचंद्र ग्रहणी येऊनी करविती पारवणे, की माता पितर मरणे अंकित जे दिवस, आई वडील वारलेले दिवस हे ग्रहस्थाश्रमी पुरुषाला पर्व काळ आहेत महाराज. त्याने ते प्राणाप्रमाणे जपावे, आठवण काढावी. आजच्या दिवशी त्यांचं स्मरण होणं हे अगत्याचं आहे महाराज. त्यांची आमच्यावर कृपा आहे पूर्वजांची, म्हणून तर आम्ही आज या ठिकाणी आहोत. म्हणून पितरांची कृपा अवश्य संपादन करावी. त्याच्यासाठी वर्षाला त्यानिमित्तानं ब्राह्मण भोजन व्हावं, पिंडदान व्हावं, अग्नीला अन्नतर्पण व्हावं, अग्नितर्पण म्हणतात. ह्या गोष्टी धर्मशास्त्रानं सांगितल्या. त्यामध्ये यथाशक्ती ब्राह्मणाची पाद्यपूजा करावी, पाय पुजावेत, त्यांना आनंद होण्यासारखी देवदक्षिणा काय असेल ते द्यावं महाराज. आता ते त्यांना पोचतं का असा अश्रद्धावान भाव धरू नये. श्रद्धेनं केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. नावच त्याचं श्राद्ध आहे, श्रद्धेनं केलं जातं म्हणून. आणि मग आपण अशी श्रद्धा आजच्या दिवशी पाळायची. जेवढे जेवढे वारकरी जेवतील त्यानिमित्तानं आपले पितरच त्यानिमित्तानं संतुष्ट होतात. कोण निमित्ताशिवाय कोण कोणाच्या घरी जेवत नाही महाराज. आज निमित्त आहे म्हणून आम्ही आज गेले तिथं गोळा झाला. निमित्त नसतं तर उद्या या म्हटलं तर कोणी येणार नाही. निमित्त आहे त्याला काहीतरी कारण आहे, आणि कारणाला काहीतरी शास्त्र शिष्ट परंपरा आहे. म्हणून बरंचसं श्राद्ध आहे, पुण्यस्मरण आहे. त्यात आणि वारकऱ्यांचं म्हटल्यावर आनंद होतो. वारकऱ्यांचं वर्ष श्राद्ध हे वारकऱ्याला आनंदाचंच आहे महाराज. म्हणून अन्नदान व्हावं आजच्या निमित्तानं, ब्राह्मण भोजन व्हावं, अग्नितर्पण व्हावं. या तीन गोष्टी व्हाव्याच, करायलाच पाहिजेत. कारण वारकरी झालो तरी आम्ही काही धर्ममर्यादा उल्लंघन करायची नाही. आम्ही अजून शुद्ध भक्तीच्या पलीकडे गेलो नाही. आमची साधन भक्ती सुरू आहे. आणि साधन भक्तीमध्ये मग आम्हाला पूर्व मीमांसा सांभाळायला पाहिजे. उत्तर मीमांसेचे सिद्धांत आहेत महाराज. पूर्व मीमांसा धर्मशास्त्र सांगते कर्म कसं करावं, ते सकाम की निष्काम, त्याचं फळ काय, असं सांगत सांगत कर्म हे चित्तशुद्धीला कारण आहे. वस्तुसिद्धी विचारेन न किंचित कर्म कोटी भी.
वस्तूची सिद्धी विचारानंच होईल, कोट्यावधी कर्म करून होणार नाही. पण शेवटी ही सगळी कर्म ही पांडुरंगाला अर्पण करायची आपण. आणि मग अर्पण केल्यानंतर ईश्वरार्पण बुद्धीनं मी करता नाही, मी त्या फळाचा भोगता नाही असं समजून निरंकार वृत्तीनं असं राहायचं गृहस्थी मनुष्यानं. प्रारब्धानं येणारं सुखदुःख भोगत राहायचं आणि देह मग प्रारब्धावर सोडायचा. प्रयत्नानं परमार्थ करत 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 आयुष्य घालवायचं. आयुष्य किती आहे माहिती नाही, पण आयुष्य जातं एवढं माहिती आहे. आयुष्य जात आहे पहा. मागाचं 7 वाजता गेलेलं 2023मधलं कधीही येणं शक्य, पुढं कधी येईल 7 वाजतील, पण 2023चं 7 मात्र येणं शक्य. काळ जात आहे महाराज, विचार करत नाही मी. गेला काळ तुमच्या आमच्या आयुष्यातला तेवढा, आणि तो परत येण्याकरता कल्पांतापर्यंत आम्हाला वाट बघितली तरी येणं शक्य नाही. म्हणून काळ असा आम्हाला रोज ग्रास करीत आहे, पण आम्ही मात्र त्यात स्मरणात राहत नाही. विस्मरण आहे, आणि विस्मरण ही परमार्थाला लागलेली मोठी दोष आहे, उणीव आहे महाराज, दोष आहे विस्मरण. विस्मरण हाच काय म्हणतात मोठं पाप आहे म्हणतात. विष्णूचं स्मरण करणं हे पुण्य, आणि विष्णूचं विस्मरण होणं हेच महापापाचं उपनिषद सांगतात, धर्मशास्त्र सांगतात. म्हणून आपण स्मरण करायचं. आजच्या दिवशी नामजप करावा. आजच्या दिवशी नाही काही घडलं तरी महाराज पूर्वजांच्यासाठी त्यांच्या राहिलेल्या मागल्या संततीनं निदान डोळ्यातून 2 अश्रू तरी ढाळावेत. तेवढ्यानं पितर संतुष्ट होतात. नाही जमलं तरी वनात जावं, वर हात करून काही अन्नदान करता येत नाही, निदान वर करून संकल्प तरी करावा, मला तुम्हाला काही देता येत नाही, मी कसा आहे हो, अपूर्ण आहे, माझी सेवा फक्त तुमच्या स्मरणातूनच पूर्ण व्हावी, असा पितरांना उद्देशून काहीतरी वचन बोलावं म्हणतात. किती आणि धर्मशास्त्रानं सूट द्यायची, एवढी गरिबी नाही आमच्याकडं महाराज. एक वारकरी जेवाय वाढण्यासारखं प्रत्येकाकडं सामर्थ्य आहे, हरिपाठ म्हणण्यासारखी बुद्धी आहे, वेळही आहे महाराज. पण माणसाला ते करावं असं सुचत नाही, कारण मागं पाप आहे. पाप आहे ते पुण्यकर्म करू देत, संशय राहतात शिल्लक. म्हणून आजच्या दिवशी या सगळ्या गोष्टी गृहस्थी मनुष्यानं कराव्या, की सकळ तीर्थांचे धुरे जे कामाता पितरे तयांचे कीर शरीरे लोण की जे. सकळ तीर्थांचे धुरे म्हणजे श्रेष्ठ असणारे माता पितर, त्यांच्यासाठी आपण का बरं एक दिवस काढू नये. म्हणून आजचा दिवस हा वर्षश्राद्धाच्या निमित्तानं पुण्यस्मरण आहे, आणि हे आम्हीच करतोय असं नाही. आजच्या दिवशीचं पिंडदान भीष्माचार्यांनीही केलेलं आहे. शंतनू राजाच्या श्राद्धाच्या निमित्तानं भीष्माचार्य पिंडदान देत असताना गंगेच्या किनारी शंतनू आतून हात वर काढतात गंगेतून महाराज. भीष्माला म्हणतात, बाळा मला एवढा वेळ उरलेला नाही, पुष्कळ भूक लागलेली आहे, आणि मग मला काय दे. तसेच ते पिठाचे पिंड दे गोळे, त्याला संकल्पसुद्धा सोडू नकोस, नाही काय पूजासुद्धा करू नको. देणाराही महाराज तेवढा पवित्र भवान होता, आणि घेणारेही पुण्यवान होते महाराज. आणि मग भीष्माचार्य जर पिंडदान देत असतील तर भीष्माचार्य धर्माचे ज्ञाते आहेत, धर्मज्ञ आहेत. धर्म काय आणि कसा आहे हे राजा युधिष्ठिराला कृष्ण परमात्मा विचारतात. आता कशावर पडलेले आहेत, शरपंजरी पडलेले आहेत भीष्म, त्यांना तू काय कर, विचार, म्हणजे काय होऊन जाईल, कळेल तुला धर्म काय आणि अपधर्म काय, राजधर्म काय, हे सगळं तुला काय होईल, कळेल. आणि मग कळाल्यानंतर काय होईल, धर्माचं आचरण करण्याला सुलभ होईल. आणि मग असे धर्मज्ञ भीष्म जर पिंडदान देत असतील तर आपण द्यायला पाहिजे, करायला पाहिजे. जरत्कारू ऋषीने आपल्या आता पतित होणाऱ्या पितरांच्या करताही महाराज श्राद्धकर्म केलं. प्रत्येकाने ज्ञानोबारायने पितरांना तर साक्षात जेवायला आणलं. पैठणामध्ये आपेगावला गेल्यानंतर आपल्या आजोळांच्या घरी, कृष्णाजी पंत देवकळेंच्या घरी महाराज कोणी यायलाच ब्राह्मण तयार नाही. त्यावेळी त्यांनी पितरांना आगतव्य म्हणून आगमन मागितल्या बरोबर सगळे आजे पंजे महाराज. मग नंतर सगळे लोक बघायला आले, आमचा आजा जेवायला आला आहे, आमचा पंजा जेवायला आला आहे. आणि मग सगळे बघायला लागले तर असे दिवस आले. म्हणजे पितर हा लोक आहे. पितर हे सद्गतीला जाऊ शकतात, पितर अधोगतीलाही जाऊ शकतात. पितरांनी शाप दिला तर महाराज काहीही वस्तूमध्ये तुमच्या घरामध्येही काही शिल्लक राहत नाही, असाही पंचांगशास्त्रांचा नियम आहे. संतती संपत्ती सुखानं भोगण्यासाठी मिळण्यासाठी पितरांचाच आशीर्वाद उपयोगी येतो. म्हणून पितरांचं आशीर्वाद, पितरांचा वर संपादन करण्याकरता या गोष्टी एक दिवस वार्षिक काय करावा लागतो. हा पितरांचा 1 वर्षाचा काल म्हणजे वैतरणी नदीपर्यंत पितर उभे राहतात महाराज. वारल्यानंतर
12 दिवस जीव घुटमळत राहतो, त्याची मुक्ती होत नाही. दशपिंड झाल्यानंतर 12व्या दिवशी तो जीव आपल्या मार्गाला लागतो. मग कल्पपर्यंत कुठं मिळेल ती सूक्ष्म शरीर आणि पंचप्राण दश इंद्रिय हे घेऊन फिरत असतो ब्रह्मांडात, अनुरूप असं कर्म. आणि मग योग्य त्या वेळी देवाच्या इच्छेनं केलेल्या कृतकर्माच्या बळावर तो जन्म घेतो. आणि मग तो जन्म घेण्याची वेळ त्यालाही मुकरर करता येत नाही, ईश्वरी इच्छेनं हे सगळं घडतं. आणि असं अनेक विध जीव महाराज पृथ्वी तलावर फिरत आहेत. त्यामध्ये मनुष्य योनी एक आहे, देव, पिशाच, गुह्य, वेगवेगळ्या योनी आहेत महाराज. अशा कितीतरी योनीमध्ये असा प्रवास प्रत्येक जीवाचा होत आहे. आणि मग 12 दिवसानंतर जो प्रवासाला निघालेला जीव आहे तो दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व मात्र शास्त्राने मान्य केलेलं आहे. आपणही ते मान्य करायला हरकत नाही. माणसं महाराज कावळा शिवेतोपर्यंत दम धरत नाहीत. काय सांगावं, लगेच काढा. समाजसुधारक लोक जास्त असतात महाराज तिथं, कारण आलेल्या माणसांना ऊनलाट जास्त होतं आहे, जेवायला वेळ होतो आहे. आता जीवनच मेलेले असतात महाराज सगळी. आलेले सुद्धा जीवनच मरणार आहेत, काय फरक होणार नाही. पण आलेल्या व्यक्तीसाठी बरं मला सांगा, कावळा दही भाताबरोबर येतोय, जवळ येतोय नैवेद्याजवळ, परत का जातोय? ते तर कोण हाकलतंय काय त्याला? पण धर्मशास्त्र सांगतं सूक्ष्म रूपानं तो जीव ते अन्न ग्रहण करण्यासाठी त्याला प्रतिबंध करतो, मज्जाव करतो. आणि ज्यावेळी मग त्याची वासना तुम्ही तिथं प्रकट करून नमस्कार केला जातो, त्यावेळी महाराज तो अन्न ग्रहण करतो. अशी वासना राहू नये वारकऱ्याची. वास्तविक निर्वासन देह ठेवावा महाराज. काही कावळ्याची वगैरेची गरज भासू नाही आम्हाला. आमचा वारकरी संप्रदाय मुक्तीचा अधिकारी आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. पण एक धर्मशास्त्र असं सांगतं की सामान्य जीव महाराज सगळे काही माळेचे अधिकारी नाहीत, सगळेच काय पंढरीचे वारकरी होतील असं पुण्य नसतं. निष्काम पुण्य आणि शुद्ध विचार असल्याखेरीज पंढरीची वाट चालता येत नाही. परमार्थाला निष्कामपूर्व पुण्य बलवत्तर असावं लागतं महाराज. आणि शुद्ध पुण्य मागं असूनही पूर्वकर्म अतिशय असं जाज्वल्य असावं लागतं, चांगलं असावं लागतं, आचरण शुद्ध असावं लागतं पूर्वकृत. आणि मग निष्पाप असा जीव मग पंढरीची वाट चालतो. म्हणून वासना शिल्लक राहू नये, राहतात सामान्य जीवाच्या. त्याच्यासाठी सामान्य माणसानं 3ऱ्या दिवशी 10व्या दिवशी थोडी वाट बघावी. त्यांचं क्रियाकर्म व्यवस्थित व्हावं. हे क्रियाक्रम व्यवस्थित नाही झालं तरी देखील महाराज त्रास होतो. दुर्योधन नरकात पडल्यानंतर शेवटच्या वेळी धर्मराजा बघण्याकरता त्यांना गेला. निदान दुर्योधनाला सद्गती मिळाली का नाही हे कळालं धर्मराजांना. आणि साक्षात नरकात पडलेला होता दुर्योधन. बुडी दिली कुंभपाकी दुर्योधने, दायविना लाजेने मुखधर्मा, धर्महा कृपाळू आला से जवळी. धर्मराजा बघायला गेला नरकामध्ये माझा भाऊ दुर्योधन, त्याचा उद्धार करावा म्हणून. पण तिथंसुद्धा दुर्योधनाला महाराज अहंकार, त्याला तोंड दाखवू वाटलं नाही. निदान तोंड तरी नरकाच्या वर होतं. धर्मराजाला बुडीच दिली त्यानं महाराज. म्हणजे अहंकारी माणसं नरकात सुद्धा आपला अहंकार सोडत नाहीत. एवढं मोठं उदाहरण आहे. याचा अर्थ नरक आहे, स्वर्ग आहे या काही कल्पना नाहीत महाराज. हे दिव्य लोक आहेत आणि त्या पुण्याईनं ते लाभणारे आहेत. तिथं जाणाऱ्यांना शतमक संपत्ती स्वर्गीची. अधोगतीनं पापानं नरकाला जाता येतं. नरका जावयाची चाड तुकोबाराया सांगतात. संत निंदा करावी, अन्य करावं. म्हणजे हे लोक आहेत, दिव्य लोक आहेत. आणि ते बघण्याकरता मग विशेष पुण्य असावं लागतं आणि विशिष्ट पुण्याईनं मग तिकडं जाता येतं. पण हे धर्मशास्त्र एवढं सांगत कशाला सांगतो? आम्हाला फक्त भीती घालायची आहे. सुयोग्य आचरण आमच्याकडून व्हावं, की फक्त आम्हाला औषध खाण्याशी मतलब आहे. औषध द्यावया चालविले बाळा, दावनिया गुळा दृष्टी पुढे. गुळ खाणं हे अवांतर प्रयोजन आहे, परम प्रयोजन आहे औषध खाणं. आम्हाला मुक्त व्हायचं आहे म्हणून निर्वासन असा देह ठेवता यावा वारकऱ्याला. त्यानिमित्तानं महाराज धर्मशास्त्रानं पुष्कळ मीमांसा केलेली आहे. तुकोबाराया देखील आपल्या वडिलांचं श्राद्ध घालतात. महिपती बाबांनी आपल्या चरित्रात कथा त्यांची मांडलेली आहे. जिजाई म्हणते आपल्या घरात वडिलांची तीत आहे तुकोबारायांना, तुम्ही काहीतरी जेवणाच्या साहित्यासाठी आणा. आता तुकोबारायांचं लक्ष त्याच्याकडं नाही, पण तुकोबारायांनी वास्तव पारमार्थिक ऐश्वर्य जपलंय, व्यावहारिक ऐश्वर्य जपलेलं नाही. तुकोबारायांच्या घराण्यामध्ये मागं 8 पिढीला चालत आलेली सेवा जपलेली आहे त्यांनी. का लौकिक जपला हो? लौकिक नाही जपला. तुकोबारायांनी केला 21 वर्ष संसार अगदी आटोकाट प्रयत्नानं केला. पण 21 वर्षानंतर 13व्या वर्षी गळ्यात संसार पडला. मग 14व्या 15व्या वर्षी मुलं बाळ. मग नंतर सावजी विरक्त होऊन गेले तीर्थाटनाला.
भावजाई वडील वारली, पहिली पत्नी वारली, पहिल्या पत्नीचा झालेला संताजी मुलगा वारला, नवीन जिजाईंचं लग्न आप्पाजी गुळवे यांची कन्या करून आणली. 18व्या वर्षी नेटानं 21 वर्षापर्यंत संसारात बरकत मिळावी म्हणून पुष्कळ कष्ट केले महाराज. पण 21व्या वर्षी बरोबर दुष्काळ पडला आणि महाराजांचं मन त्यातून ओढून गेलं. आता ज्याला संसारच करायचा नाही त्याच्यासाठी ज्यांचा अवतार आहे ते महापुरुष लौकिक ऐश्वर्य कशाला सांभाळतील? त्यांनी पारमार्थिक ऐश्वर्य जपलं म्हणून तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलांची मिराजी गादेवा, माझ्या वडिलांची मिराजी गादेवा, माझ्या वडिलांची मिराजी गादेवा, तुझे चरण सेवा, तुझे चरण सेवा, तुझे चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला गारवंता, उपवास पारणे, उपवास पारणे राखीला गारवंता, चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुकोबारायांनी जे पारमार्थिक वैभव जपलं, विश्वंभर बाबापासून चालत आलेली विठ्ठल भक्ती घराण्यात रुजवत आणण्याकरता फार फार कष्ट केले महाराज. आणि तुकोबारायांनी तर कळसच केला की जसा महात्मा असावा, जसा साधू पुरुष पाहिजे, जसा महंत पाहिजे, जसा सिद्ध पुरुष पाहिजे, एखादा योगी कसा असावा, याचं सगळं समग्र दिग्दर्शन पांडुरंग परमात्म्याला तुकोबारायांच्यामध्येच दिसलं असेल. तुकोबारायांनी एवढं केलं महाराज. आणि त्यांनासुद्धा असं वाटत असेल की असा महात्मा एक तरी वारकऱ्यात आता जन्माला यावा, आपुलिया हिता जो असे, पुढी कन्या पुत्र होतीचे सात्विक, गीता भागवत याच्यावर लक्ष असणारा वारकरी दुर्मिळ आहे महाराज. गीता जयंती झाली परवा, भागवताचं सदैव पाठपाठांतर, तुकोबारायांची गाथा, ज्ञानेश्वरी हे उघडून बसणारे आता वारकरी दुर्मिळ आहे. तुकोबारायांना सुद्धा आनंद वाटत असेल अशी मुलं ज्या घरात गीता भागवत वाचतात, ज्यांनी परंपरेनं चालवलं महाराज, तिथं संस्कार मुरतात. आणि मुरणं हे महत्त्वाचं आहे. ज्याला भारी जमीन म्हणतात तिथं विशेष करून, ज्याला तुम्ही रान म्हणतात, तण म्हणतात आमच्याकडं, तण काट येत नाही जास्तीत जास्त. आणि मग ते तण आलं तरी माळातल्या वैरणीपेक्षा जास्त ताकदीचं असतं. पांढऱ्या फुलाचं जरी उगवलं तरी काळवाटातली ताकद वेगळी नाही, माळ जमिनीची ताकद वेगळी. आणि मग एकदा पाऊस लागून गेला की 3 महिने जरी काळवाट नाही पाजलं तरी हरकत. आणि माळाला चप्पल घालून पाजतानाच वाळतंय महाराज, पुढं पाणीने मागं वाळलेलं असतं. तसं ज्या जमिनीत पाणी मुरवून धरून ठेवण्याची क्षमता आहे त्याला भारी जमीन म्हणतात. आणि भारी जमिनीत पिकंही चांगलं येतं, भारी जमिनीत तणही चांगलं येतं. तसं भारी जमीन जी आहे ती मशागत करून तिला व्यवस्थित जर आपण पिकवली तर मग इनामाचे म्हणून शेत नाही देत पीक उगे, उगाच इनाम मिळाले जमिनी म्हणून तिथं राबायला नको काय हो. भारी जमीन आहे, बरोबर आहे, चांगला नरदेह मिळालेला आहे आम्हाला. मग आम्ही संस्कारानं का बरं विठ्ठल भक्ती करू नये, का नामस्मरण करू नये?
हे का होत नाही आपल्याकडून याचा साधकांना विचार करायला पाहिजे. तुकोबारायांनी महाराज फार कष्टाने ही आमच्यासमोर संप्रदाय परंपरा आणून उभा केलेली आहे. फार फार कष्ट केलेलं आहे आणि मग त्याचा याचा धरीण अभिमान करीना पुढे जतन. तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलांनी केलेली जी सेवा आहे त्याच्यासाठी मग उपवास पाराने राखीला दारवंता. वेळ प्रसंगी नाही खायला भेटलं तरीसुद्धा त्यांनी भजन कीर्तन सोडलेलं नाही. आम्हाला खायला नाही मिळालं तर भजनाला आम्ही राग येतोय महाराज, शिव्या शाप देतोय. एखाद्या वेळेस बरं नसलं, ताप आला, काय आला तर आम्ही कीर्तनसुद्धा करत नाही. याचा अर्थ काय, आमची शरीरावर भावना जास्त आहे, परमार्थावर भावना आरूढ झालेली नाही. तुकोबारायांनी पारमार्थिक ऐश्वर्य जपलं, शरीराकडं फारसं त्यांनी पाहिलं नाही. पण तरी देखील जिजाई म्हणते की प्रत्येकजण देहोमध्ये आपल्या पूर्वजांचं श्राद्ध करतात, वडिलांची तिथी करतात. आज वडिलांची तिथी आहे, काहीतरी भाजी काहीतरी आणा. तुकोबाराय म्हणाले, मी काहीतरी भाजी वगैरे आणतो जाऊन. आता त्या काळात कुठलं माळवं आणि असलं समग्र जेवण नव्हतं महाराज. पवित्र जेवण आहे तेवढंच वाढलं जायचं श्राद्धाला. का असेल ते दूध भात भाकरी दही असंच. तुकोबाराय भाजी आणतो म्हणून जे गेल्यानंतर मग जिजाईला एवढंच माहिती होतं की घर सोडून एकदा तुकोबाराय गेले की ते परत येतील याची काही खात्री नाही. गेल्यानंतर वाटेत त्यांना महाराज एक गहू शेतकरी कापत होता, त्याची काही कामावर माणसं होती. ती दिसल्यानंतर तुकोबारायांना त्या मालकानं रान मालकानं बोलवलं की बाबा म्हणाले तुम्ही कुठं चालला, तर म्हणाले चाललोय भाजी आणण्याकरता. मग म्हणाले नुसत्या भाजीवर भागणार नाही, काहीतरी गहू कापा म्हणाले, जाताना तुम्हाला मी गव्हाची पेंड्या देईन. ते गहू उपटायचा त्या काळातला म्हणजे मैपती बाबांनी चरित्रात लिहिलंय चांगलं. तुकोबाराय जे उपटायला बसले ते इतर लोक काम चुकार, तुम्ही आम्ही मालकाच्या पैशाच्या हिशोबाने काम करणार. तुकोबाराय मात्र तसे नाही महाराज. देहावर उदास भक्तांशी जाणा जे देही उदास. मग देहावर त्यांची भावना नाही. त्यांनी तुकोबारायांच्या पाठी सगळ्यांच्या नंतर सुरू होऊन सगळ्यांच्या अगोदर महाराज. आणि मग पुष्कळ काम केलं महाराजांनी. मग त्या कामाच्या नादामध्ये महाराज 12 वाजून गेले, 2 वाजून गेले. महाराजांना काहीच त्याचं भान राहिलं नाही. इकडं तुकोबारायांची संकल्प केलेला आहे, मी आज वडिलांच्यासाठी काहीतरी भाजी भाकरी घालीन म्हणून. आणि त्या संकल्पासाठी पांडुरंग परमात्म्याला महाराज इकडं काय करावं लागलं, सगळा वाळला शिधा घेऊन महाराज अष्टमहासिद्धी रुक्मिणी माता सगळं पंढरपूरचं वैभव कुठं आलं हो, देहूला आलं. खांद्यावर भांडी वगैरे. आता देव स्वतः येणार म्हटलं मग तिथं आचार्य लागतोय, काय लागतोय, काहीच लागत नाही महाराज. ते सगळं आपोआप राजा चाले ते वैभव सांगा. ते देव आले. देवाने देहूमध्ये सगळ्या घरोघर जाऊन घरोघरी जाऊन सत्वर आमंत्रण देतसे शारंगधर, आमचे घरी आहेत पितर यावे सत्वर भोजना. तुकोबारायांचा वेश धारण केला तसाच तुकोबारायांच्यासारखा आविर्भाव आणि सगळ्या देहूला आबाल वृद्धांना लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सगळ्यांना नमस्कार करून आमच्या वडिलांची आज पुण्यतिथी आहे म्हणून काय केलं, प्रत्येकाला निमंत्रण दिलं. प्रत्येकाने देहूच्या डोहामध्ये आंघोळा केल्या महाराज. आणि 12 वाजता जेवण सिद्ध. आता जिथं अष्टमहासिद्धी नवनिधी स्वतः रुक्मिणी माता वाढायला प्रत्येक देहूकरांचे पाय धुतले महाराज पांडुरंग परमात्म्यानं. कुणासाठी, तुकोबारायांच्यासाठी. ज्यांच्या वडिलांचं श्राद्ध आहे त्यांचा कुटुंबजन कुठं गहू उपडायला लागला महाराज. सेवा अशी असावी मैपती बाबा सुंदर म्हणतात. आणि मग इकडं देवाने सगळ्यांचं महाराज जेवण वगैरे उरकून घेतलं. प्रत्येकाला जाताना आहेर दिले, विडे दिले, प्रत्येकांची बोलवण चांगली केली. आणि मग संध्याकाळची वेळ आल्यानंतर 4 वाजता जिजाई म्हणतात तुम्ही पुष्कळ आमच्यासाठी कष्ट केलं आणि आज काय फरक झाला आहे काय की तुम्ही माझ्या मनासारखे आज वागला. सगळे लोक देहूतले म्हणायला लागले. तुकोबाराय मात्र आता पहिल्यासारखे वागायला लागले. आता चांगले संसारात लक्ष घातलं आहे त्याने. आता जिजाई तू काळजी करू नकोस. असं जेवण शक्य आहे काय म्हणाले. कधी तुकोबारायांनी कधी घराकडे लक्ष दिलं नाही. एवढं जेवण आणलं कुठून. काही कुटाळ लोक होते ते म्हणाले निदान लवाडाचं आमंत्रण खाल्ल्याशिवाय काय बरं नाही. तुकोबाराया करतील हे त्यांना माहितीच नव्हतं. पण देव स्वतः करणार महाराज. तिथं न्यून काय पडेल सांगा. सगळं सद्गुण्य होतं, सद्गुण तिथं सगळे उपलब्ध होते. सगळ्यांची जेवणं झाली. सगळे आशीर्वाद देत निघून गेले महाराज. आणि मग शेवटी जिजाई म्हणाल्या की तुम्ही जेवला नाही अजून, तुम्ही जेवून घ्या. देवाने सांगितलं की म्हणाले मी भांडी वगैरे सगळी आणलीत ती भाड्यानं आणलेत म्हणाले. त्याचं काय होईल, भाडं द्यावं लागेल. त्यामुळं आता इथं थांबून घेण्यापेक्षा मी भांडी धुतो इंद्रायणीत आणि मी काय करतो
देऊन येतो महाराज. सगळी भांडी डोक्यावर घेतली आणि परमात्मा घराबाहेर गेला, तो अदृश्य झाला महाराज. आता कोण भांडी धुतंय आणि कोण काय करतंय, तो आज तागायत आला नाही. इकडं तुकोबारायांना लक्षात आलं, मी संकल्प करून आलोय, पत्नीला सांगितलंय, पण इथंच थांबलोय. तो मग जाताना शेतकऱ्यांना महाराज 2 पेंड्या चढच दिली. आता गहू कापल्याला उपटल्याला तसाच बिंडा बांधून मग तो घरला यायचा. आल्यावर तो भरडून काय करायचा, सांजा करायचा. किती वाजेल, रात्रीच्या 12ला श्राद्ध व्हायची वेळ आहे महाराज. ते मग तुकोबाराया 4ला तिथून निघाले आणि येता येता महाराज त्यांचं एक आग्या मोहोळमध्ये बसलं होतं, त्याला देवताळ महू म्हणतात तुमच्या, आणि त्याला धक्का लागला महाराज. त्या सगळ्या माश्या तुकोबारायांच्या अंगावर बसल्या. तुकोबारायांना उपनिषदातलं वचन आठवलं की पितरांचं श्राद्ध ज्यांनी नाही घातलं तर ते सगळे पितर मक्षिकेच्या रूपानं येऊन पुढल्या संततीचं रक्त पितात. आणि मग हे वाचलं असल्यामुळं म्हणाले, बरं झालं मी श्राद्ध घालायला चुकलो, माझं रक्त माझे पितर येऊन प्यायला लागले. तुकोबाराया गप्प उभारले महाराज. आता आम्हाला मऊ दिसोस तर का अवकाश, आम्ही आदल्या दिवशीच पेटवून येत आहोत बसायच्या अगोदरच. त्या अंगावर बसलेल्या एकाही माशीला हात लावला नाही महाराज. देहवासना नव्हतीच, देहाची त्यांना सुखदुःख होत नव्हते असं नाही महाराज. ज्यांना अबाधित लक्षण महापुरुषाचं आहे, सुखदुःख होतात पण रागद्वेष भावना उत्पन्न होत नाहीत, त्याची प्रचिती सूक्ष्म शरीरावर येत नाही. आणि मग पांडुरंग परमात्म्यानं वाऱ्याचं रूप धारण केलं. महाराजांनी मोठ्या झोतासरशी त्या माशा सगळ्या उठवून घालवल्या, देहावरून हात फिरवला, पूर्ववत अमर देह विना सगळ्या दुखण्याचं तुकोबाराया खाली गावात आले. आल्यानंतर जिजाईने बिंडादारात टाकलेल्या बघितल्यानंतर मग म्हणाले, मगाशी तुम्ही सगळं करून गेलाय आणि हे आणि कधी काय घेऊन आलाय म्हणाले. मी काय काय केलं सांग म्हणाले. तर असं असं जेवण दिलं, देहूच्या सगळ्या मंडळींना तुम्ही अन्नप्रसाद दिला, भोजन दिलं, सगळं झालं. ते म्हणाले मग मी हे नाही केलं. जिजाई म्हणाले तुम्हीच केलं. त्यांना मग कळालं पांडुरंग परमात्म्यानं माझा संकल्प पुरा केला. तुकोबारायांना वाईट वाटलं की आमच्या वडिलांचं श्राद्ध आणि देवाने का बरं कष्ट घ्यावं. आणि मग त्याने पांडुरंग परमात्म्याला विनवणी केली. सगळे जेवले असतील म्हणाले, पण पांडुरंग परमात्मा जेवला नसेल. मी आणलेल्या आता ह्या गावाच्या काय कर, सांजा भरड आणि त्याचा आताच सिद्धा स्वयंपाक वाळला कर आणि मग आम्हाला तिघांची ताटं कर म्हणाले. मी पांडुरंगाला बोलवल्याशिवाय जेवणार नाही. सगळं गाव जेवलं महाराज, पण भक्त न जेवल्यामुळं देव जेवले नाहीत. आणि नंतर आणलेला तुकोबारायांनी जो गहू आहे तो भरडून प्रसाद केल्यानंतर मग देव तुकोबारायांच्याबरोबर जेवले. हे सामर्थ्य, पण तरी देखील तुकोबारायांनी वर्ष श्राद्ध केलं. सांगायचं आहे तू काय, वारकऱ्यानं आपले वडील वारकरी असतील तर आनंदानं करायला काय हरकत आहे महाराज. बरं जरी वारकरी नसले तरी आम्हाला त्यांनी जन्म दिलेला आहे की आपले पूर्वज आहेत महाराज. ते माता पिता हे गुरुच्या ठिकाणी त्यांनी देवच आहेत साक्षात. आणि असं असताना का बरं करू नये. म्हणजे प्रत्येकाने माळच असायला पाहिजे असं काय मानायची गरज नाही. आणि सगळेजण मला सांगा, फक्त माळ, तुळस, बुक्का हा वारकऱ्याचाच आहे का सगळ्या मानवजातीचा आहे? हो, सगळ्या मानवजातीला तुळस आहे, सगळ्या मानवजातीला माळ आहे, सगळ्या मानवजातीसाठी बुक्का आहे. बुक्का काय फक्त आमच्या माळकऱ्यांचा नाही. म्हणून इतर लोकांनी शिष्टाने लावला तरी काय हरकत नाही. पण जरा माळ असून लावल्यात तो आनंद आहे, तो वेगळा आहे. मोकळा लावला तरी वाया जाणार नाही महाराज. म्हणून ही सगळी दैवी लक्षणं तुकोबारायांनी स्वतः आपलं एवढे तुकोबाराया पोहोचलेले, ज्या ठिकाणी बसल्यानंतर अधिष्ठानी बैसविले, जिथं दुःखाचा वारा नाही इथं महाराज पोचले. पण तरी देखील आपल्या वडिलांचं त्यांनी श्राद्ध केलं. पण एवढं करूनही ते म्हणतात, आपल्या वडिलांवर जे चालत आलेली मी संपत्ती कोणती जपली तर केला भोगवटा आम्हाला, की आमच्या वडिलांनी जो भोगवटा आम्हाला दिला त्याचा वंशपरंपरेनं मी दास अंकित होऊन राहिलो. वंशपरंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा किंवा लाजे कोणा. देवाला लाज वाटेल म्हणतात मी जर यातून चुकलो तर. म्हणून प्रत्येकानं आपल्या पूर्वजांचं सच्चरित्र लक्षात ठेवावं, कळवून घ्यावं, त्यांचं चरित्र सांगू नये महाराज. कारण आपल्या वडिलांची कीर्ती सांगे तो एक मूर्ख, समर्थ महाराज म्हणतात. रामदास स्वामी सांगतात का सांगू नये, आपल्या वडिलांची कीर्ती माहिती असते महाराज. याचा अर्थ मी टीका करतोय असं नाही. तुमची कीर्ती कळतच असते, पूर्वजांच्या शिवाय तुमच्या घरात येतच नाही. कारण हे अनुवंशिक काही असावं लागतं, काही स्वतः करावं लागतं. ज्ञानोबारायांच्यासारखे महात्म्य अवतीर्ण होण्यासाठी रुक्मिणी मातेनं किती तपश्चर्या केली, विठ्ठलपंतांनी किती तपश्चर्या केली हे का सांगावं लागते काय. त्यांचं चरित्र बघितलं की असे महात्मे जन्माला येण्यासाठी जया ते सत्यधूत बुडीचे
वेद तो जागेश्वर जया व्यवसाय निजाचार सारासार विचार मंत्री जया जयाचे कुडी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता जया ते ग्रहदेवता अदिरिद्धी अशा महापुरुष अशा घराण्यामध्ये जन्म घेतो आणि आपला उरलेला अभ्यास उरलेली विद्या सगळा संकल्प पूर्ण करून पुढल्या जन्माच्या प्रवासासाठी सदैव वावरत जातो. म्हणून शता एका तरी जन्माच्या शेवटी करत 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 राहायचं. सत्कर्माला फार मोठं फळ आहे महाराज. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साई आणि घातलिया भय नरका जाणे. म्हणून हे सत्कर्म आहे. निष्काम भावनेनं वारकऱ्याला जीव घालायचं. घराची अर्षित पडली वासना वाईट आहेत त्या निघून जातील हळूहळू आणि त्या निमित्तानं पितरांचा आशीर्वादही तुम्हाला लाभेल. तुकोबाराय आहे त्या निमित्तानंच सांगतात की जे फळ आमच्या पूर्वजांनी मिळवून घेतलं धर्मानं वागत वागत जाऊन निष्काम ईश्वर सेवा करीत चित्तशुद्धद्वारा मोक्षापर्यंत पोचले ते आम्हाला फळ का मिळू नये. पण ते फळ मिळत नाही याचं कारणही तुकोबाराय सांगतात. नाही बळ ते अंगी. ते फळ मिळवण्यासारखं बळ आमच्या अंगात नाही. याचा अर्थ ते फळ मिळत नाही म्हणून सोडावं काय. मिळवायला पाहिजेच महाराज. मग त्या फळाला कोण पोचले. संत गेले तया ठाया देवराया पाववी.
पुढे गेलेले आहेत परमार्थात, त्यांना महासिद्ध महाअनुभव जे महात्मे आहेत ते पुढे गेलेले, पुढे म्हणजे त्यांची प्रगती झालेली आहे. पुढे याचा प्रत्येक व्यवहारात पुढं म्हणजे अग्रक्रमानं म्हणतात, पुढं म्हणजे जास्त अनुभव. व्यवहारात सुद्धा अगदी विनोदानं मुलगा पुढं गेलाय म्हणायची सवय आहे. जास्त वय झाला असला तर त्याला पुढं गेलाय म्हणतात. एखादं पुढं गेलेलं जेवणसुद्धा नासलेलं असलं तरी पुढं गेलंय म्हणतात. पुढं गेलं याचा अर्थ ते खराब झालं आहे असं सुद्धा असू शकतो. पण परमार्थात पुढे जे गेलेले आहेत महात्मे ते महाराज लौकिकाला उपयोगी राहत नाही. परमार्थ पुढे ज्यांनी नेला ते फार लौकिक सांभाळत बसत नाही. लौकिकात गेली वाया एकमेकाच्या पडते पाया, म्हणती एका पंढरी राया ब्रह्मानंदी डुल्लती. राजाई नामदेवरायांच्याकडे बघून म्हणते, ही अशी किती लोक असतील की आगडधोती येती टाळविना घेती, लागे त्यांच्या चरणी वारंवार. ही अशी विना घेत्यात, चिपळ्या घेत्या, टाळ घेऊन काय बरं विठ्ठल विठ्ठल म्हणून यांचं पोट भरत असेल का काय होत असेल. तिला असं वाटतं की हे असं म्हणून काही प्रगती होणार नाही. ती आहे व्यावहारिक भूमिकेतून विचार करते. नामदेवरायांना युगानुयुगीचा अनुभव आहे परमार्थाचा, राजाईला युगाचा अनुभव नाही. फक्त संगती भाग्यानं लाभलेली आहे महाराज. कोणत्या जन्माचं पुण्य होतं म्हणून मी तुमच्या भाग्याच्या ओरसाला मी प्राप्त झाले असं ती शेवट म्हणते. म्हणजे पारमार्थिक ऐश्वर व्यावहारिक माणसाला कळेल असं सांगता यायचं नाही. की जे फळ पुढल्या लोकांनी मिळवलं ते मिळवण्याकरता आमच्या अंगात बळ नाही. आता ते बळ म्हणजे परमार्थता जे बळ आहे ते वैराग्याचं आहे. ते बळ विवेकदृष्टीनं मिळवायला पाहिजे. वास्तविक परमार्थामध्ये करायचंच मुळात काय नाही, फक्त समजूत पटवून घ्यायचे. समजूत पटली की विषय संपला. आपला फक्त समज वेगळा झालेला आहे, तो समज काय करायचा आहे, गैरसमजातून चांगला समज, जो अवांतर समज झालेला आहे तो संवादी करून घ्यायचा. फक्त पटवून असं घ्यायचं की दिसणारं जगत हे सत्य नाही. त्या जगदंतपाती सगळे दिसणारे हे जड पदार्थ, दिसणारे चेतन स्थावर जे काही आहे ते सगळं काही जाणार आहे. काही काल टिकतं, काही कालाला उत्पन्न होतं, काही कालानं नाश पावतं. असं ते व्यभिचारी आहे. ते तीन देश काल वस्तू अशा अवच्छेदात सापडतं. तिन्ही अवस्था त्याला आहेत, त्याला तीन देह आहेत. आणि मग असं तीन अवस्था आहेत त्याच्यासाठी. हे सगळं पटवून घ्यायचं हळूहळू. आणि मग देहही जाणार असेल, मग देहसंबंधानं देहादी माझे ही सगळी जातील. देह सापेक्ष असणारे तुम्ही मी गोळा केलेली सुख सगळी हळूहळू नष्ट होतील. म्हणून चेतनसृष्टी कमी वयाची आहे, अचेतनसृष्टी जास्त वयाची आहे. नरतवड्यातली दगडं जास्त वयाची आहेत का तुमचं वय जास्त आहे? अचेतनसृष्टी जास्त वयाची असते महाराज. पुष्कळ वर्ष तिने काढलेली असतात, पण कुणाची ती ओळख धरत. घरात किती जण म्हातारे होऊन गेले महाराज आतापर्यंत, घर माझं 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 करीत. त्या घराच्या उंबऱ्याला कोणाची ओळख आहे? कुणालाही नाही. मला दगडांना कोणाची ओळख नसते, कोणाला लाकडाची ओळख नसते. म्हणून हे घर तसंच माझं मागं राहावं असं म्हणून बघायला कोणी मागं येऊ नये. वाईट असतं महाराज. मग रात्रीच्या वेळी यायची वेळ येते. अशी वासना ठेवून मरूच नाही. शहाण्या माणसानं मी धर्मशाळेत आलो आहे असं समजायचं. हळूहळू समजूत पटवून आपली आसक्ती त्यातून बाजूला काढायची. जिथं संग दोषाला जिंकायचं आहे मी. कारण या संघानंच आम्हाला काय केलेलं आहे. मला सांगा, शुकाचार्यानं महाराज लंगोटीचा त्रास वाटला आणि जनक राजाला अखंड राज्य त्रास वाटत नव्हतं. तो आनंदानं राज्य करीत होता. बरं, असा एक जनक नाही, त्यांच्या कुळामध्ये असे 420 जनक होऊन गेले की त्यांनी सगळा विदेही जनक सगळे होऊन गेले. त्यात एक सीतामाईंचा पती होता. आणि मग त्यांना उपदेश करण्याकरता शुकाचार्यांनी लावून दिलं व्यासाने. आणि मग एक गृहस्थाश्रमी महापुरुष शुकाचार्यांना उपदेश करतो. ज्यांनी जन्मता संसार टाकला अशा महापुरुषाला गृहस्थाश्रम स्वीकारलेला संसार करणारा जनक चक्रवर्ती सार्वभौम राजा त्यांना उपदेश करतोय. म्हणजे परमार्थता अधिकार मोठा आहे महाराज. तुम्ही परमार्थात संसारी आहात, ब्रह्मचारी आहात, गृहस्थी असं काय आहात, हा आश्रमाचा विचार नाही. हा विचार फक्त तत्वाचा आहे, वेदांताचा आहे. म्हणून प्रत्येकानं भक्तीचा स्वीकार करायचाच महाराज, पण मुक्तीचा विचार केल्याशिवाय राहायचं नाही. नुसतं विचार नको म्हणतात का, कशाला बोलायचं ज्ञानाचं. आता ज्ञान हे आपलं महाराज स्वरूपच आहे. ज्ञानाशिवाय मुक्त होणं शक्यच नाही. कितीही प्रयत्न केले तरी मुक्ती ही ज्ञान साध्यच आहे.
ते तुम्हाला ऐकावंच लागेल गुरूंच्याकडून. तत्वमसी महावाक्याचा उपदेश घ्यावाच लागेल. मी ब्रह्मा ह्याचा अनुभव तुम्हाला यावाच लागेल. उगाच तोंडान बोलून उपयोगाचं नाही. बालकवी म्हणून होऊन गेले. उदाहरण कायम सांगतोय महाराज मी. त्र्यंबक बापूजी ठोंबरे, त्याने आनंदावर पुष्कळ कविता लिहिल्या. श्रावण माशी हर्ष मानुषी अशा, किंवा इकडे तिकडे चोहीकडे हिरवळ दाटे, अशा पुष्कळ आनंदाच्या कविता त्यांनी मांडल्या. आणि मग आनंदी आनंदगडे. हां, आणि मग ते माहिती आहे, खरं महाराजांचं प्रमाण माहिती नसेल. म्हणजे आनंदी आनंदगडे म्हणणारे बालकवी महाराज शेवट आत्महत्या करून मरायची वेळ आली. आणि तुकोबारायांनी आनंदाची डोही आनंद तरंग अभंग मांडला. स्वतः आनंद रूप झाले. आनंदाचा उपभोग, आता उपभोग घेता येत नाही परमार्थता, आनंदरूप होता येतं. आनंदरूप होऊन महाराज त्या आनंदाच्या गावाला गेले. ही आनंद यात्रा आहे, अनंताची यात्रा आहे. ही यात्रा बहिर्यात्रा नाही, आतली यात्रा करायची आहे. आतच देव आहे, आतच भक्त आहे. एकाच शरीरात देव आणि भक्त आहेत महाराज. म्हणून इथं दुसऱ्याचा विचार करायचाच नाही. दुजे खंडे दुजे जवळजवळ घोडे घडे तव तव संसार भय जोडे म्हणतात. इथं द्वैतापत्ती नाहीच. मुळात एकाचाच विचार आहे. तत्व एकच आहे आणि तत्वाचा विचार करणाराही आतच आहे महाराज. पण आम्हाला बहिर्मुख इंद्रिय दिलेली असल्यामुळं ब्रह्मदेवानं परांच खाणे व्यत्रण स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्मन. आम्ही परांग पश्यती, बाहेर बघणारे आहोत. पश्यती म्हणजे पाहणे, पराग म्हणजे बाहेर. आत बघणारे सगळे पाहिजेत. आणि आत बघणारा जो पुरुष आहे त्याला मग आतलं दिसायला सुरुवात होतं. आपल्या आत काही नाही एवढं कळालं म्हणजे पुष्कळ. रामायणामध्ये मारुतीरायाने सीतामातेने पुरस्कार देताना पृथ्वी मोलाचा हार दिला महाराज गळ्यामध्ये. कारण सगळ्यांचा सत्कार रामप्रभू आधी करतात. सीतामाईला ते अनावर होतं, ते आवडत नाही. ज्यांनी खरी सीताशुद्धी केली त्याच्यासाठी काय, मारुतीराय एका झाडाखाली राम 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 करत नामस्मरण करत बसले. रामप्रभूंना जाण आहे की ह्याच्या समोर देण्यासाठी माझ्याकडं काहीही शिल्लक नाही. सीतामातेला वाटतं मारुतीरायांचा हा अवमान होतोय, त्यांना आधी दिलं पाहिजे. म्हणून त्या लगबगीनं उठतात, रामप्रभूंच्या आज्ञा पाळत नाहीत. मारुतीरायांना बोलवतात आणि आपल्या गळ्यातला पृथ्वीमोलाचा हार त्यांच्या गळ्यात नवरत्नाचा घालतात. ते लगेच घेतात, झाडावर महाराज जाऊन फोडून प्रत्येक मणी थुंकून टाकतात. आता असा मणी थुंकत्याला बघितल्यानंतर सीतामाईला आश्चर्य वाटतं. पृथ्वी मोलाचा मणी आहे आणि याला याची किंमत कळत नाही. ते म्हणतात का फोडून टाकण्याचं कारण विचारलं. म्हणतात यात माझा राम मला दिसत. मग आता राम दिसत नाही म्हणतोस, मग त्या सगळ्या तिथं बसलेल्या दाशी होत्या, सगळा समाज होता. मग राम तुझ्यात तरी आहे, दाखवशील काय म्हणाले. नंतर महाराज त्यांनी काय करून दाखवलं, छाती विदारण करून दाखवली. ही कथा रामायणामध्ये वाल्मिकींच्या नाही महाराज, तुलसी महाराजांच्याही नाही, पण वारकरी संप्रदाय आमचा परंपरेनं सांगत आलेला आहे. आणि मग प्रत्यक्ष रामपंचायतन दाखवलं बसलेला. आणि मी एका लहान वानरानं महाराज उठून विचारलं की खरोखर तुझ्या आत बसले कसे, एवढं मला सांग. मारुतीरायाने सांगितलं माझ्या जागा होते म्हणून बसले म्हणाले. तुमच्या जागा असेल तर बसतील. मग आता आमच्यात काय काय आत भरले, अनेक विषयांचा विचार आमच्या अंतःकरणात आहे. भक्तांच्या अंतःकरणात मोक्षाचाच विचार आहे, एक देवाचाच विचार आहे. आमच्या अंतःकरणात अनेक विषय आहेत, अनेक विषय, अनेक आश्रय ज्याच्या चित्ताला आहे तो जीव संसारी आहे. एकच विषय ज्याचा आश्रय आणि विषय एकच झालेला आहे त्याला भक्त म्हणायचं. तो मग देव स्वतः त्याचं सदैव देवाचं चिंतन करत असल्यामुळं त्याचं चित्त बाधित होतं, हरिरूप होतं. आणि हरिरूप झालेलं चित्त सुखदुःख जरी झाली तर ते रागद्वेषात उर्मित अजिबात पडत नाही. आणि मग ते ठिकाण एकदा प्राप्त झालं, मग ते ठिकाण त्याला पुढंही नाही मागं नाही, उंच नाही सखल नाही. त्याच्यासाठी देश काळ वस्तू कशाचाच परिच्छेद लागत नाही. आणि तिथं बसलेला महात्मा मग कोणत्या जातीचा आहे, कोणत्या आश्रमाचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे हे अजिबात तपासावं लागत नाही. म्हणून ते ठिकाण एवढं उंच आहे, ती कृपा आहे पांडुरंग परमात्म्याची. तुकोबाराय सांगतात कृपेची ये सिंहासनी अधिष्ठानी बैसवले. आणि मग अशा अधिष्ठानावर बसल्यानंतर तिथं धक्का पोचत नाही, कोणताही आघाताचा वारा लागत नाही. मग हे बळ वैराग्याशिवाय आम्हाला लाभणं शक्य नाही. आणि मग हे वैराग्य अंतःकरणात 6 शत्रू आहेत, कामक्रोधादी विकार. आणि मग अंगी वैराग्याचे बळ 6 खळ जिणावे. 6 खळ जिंकल्याशिवाय आम्हाला ते वैराग्य बळ प्राप्त होणार नाही. म्हणून सदैव समजूत पटवून घ्यायचे, अभ्यास करायचा, साधकानं जागं राहायचं महाराज. रात्रंदिवस जागा राहणाऱ्याचाच परमार्थ सिद्धीला जाईल.
फक्त आपला आणि आपलाच विचार करायचा, आपणच आपली सुटका करून घ्यायचा आहे, आपणच आपला उद्धार करणार. म्हणून आपुली आपण करा सोडवण संसार बंधन. आम्ही बांधले गेलेलो आहे फक्त भ्रमानं, कुणी आम्हाला बांधलेलं नाही. आमचा अपराध आहे, पुरुष अपराधानं आम्ही बांधले गेलेलो आहे. पूर्वी गाढवं आणली जायची, मग गाढवांना काय आणल्यानंतर बांधायचं नाही, बांधल्यासारखं करत होती ती माणसं. मग बांधल्यासारखं कसं करायचं? गळ्याला त्याच्या चोळल्यासारखं करायचं आणि पायाला चोळत खाली पुढल्या मागल्या पायाकडे जायचं नाही. पुढल्या पायाला बांधल्यासारखं केलं की ती गाढवं महाराज तिथंच उभारतात, ती जागा अजिबात सोडून जात नाही. हा गाढवं सांभाळणाऱ्याचा अनुभव आहे. तसं आमच्या संसारी माणसानं आम्हाला बांधल्यासारखं झालंय, फक्त बांधलेलं प्रत्यक्षात नाही. कीर्तन संपल्यानंतर माणसं आपापल्या घरला जातात का ओढून न्यायला लागतात? कल्पना आहे, माझं घर तिथं आहे, माझे वडील आहेत, माझी पत्नी आहे, माझी मुलं आहेत. मग हे या जन्मातलं झालं, नरतवड्यातलं. पुढल्या जन्मात ऑस्ट्रेलियाला जन्माला आलं तर ही मुलंनी ही आईनी वडील कुठं असतील? असं किती आईंच्या पोटात जायचं, किती वडिलांच्या द्वारे आम्ही जन्म घ्यायचा. म्हणून मदालसा मुलांना झोके देताना म्हणते, आता कुणाच्या पोटाला जायला लागू नये. माझ्या पोटाला आलायस तर मी ब्रह्मज्ञानी तुझी आई आहे. आता तू एवढाच पाळण्यातला झोका घे, आता झोक्याच्या भ्रांतीत पडू नकोस. माझं दूध प्यायलेलं आहेस, आता तू मुक्तच हो बाळा. आणि मुक्तीसाठी मग तू काय कर, सदैव सोहम भाव जप. मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारता. आणि असा विचार करायला पाहिजे रात्रंदिवस. विचार करून संत त्या ठिकाणाला गेले महाराज. हे आयतं कुणाला पांडुरंग परमात्मा आणून देत नाही. पण हे फळ आहे मोक्षरूपी फळ, आणि मोक्षरूपी फळ हे विचाराच्या टप्प्यातलं आहे. पण त्याच्यासाठी कर्म आणि उपासना टाळून उपयोगाचं नाही. आम्हाला कर्म करावं लागेल, संसार सांभाळावा लागेल, उपासना करावी लागेल. निष्काम उपासना, निष्काम कर्म वारकरी संप्रदायात मान्य आहे. सकाम कर्म, सकाम उपासना मान्य नाही. इच्छा धरून आम्ही भजन करतोय, पण अजिबात ते देवाला मान्य नाही. समाज मान्य करेल हो, पण समाजाची मान्यता काय उपयोगाची आहे देवासमोर? संत मान्यता असावी, देव मान्यता असावी. त्या मान्यतेनंच आम्ही त्या ठिकाणी पोचू. तुकोबाराय सांगतात, जे फळ पूर्वजांना लाभलं ते आम्हाला का बरं मिळू नये? याच्यासाठी ज्येष्ठांची का आम्हा जोडी. ज्येष्ठ पुरुषाने ते मिळवलं, परवडीनं लभो, ती पर्वणी आम्हाला का मिळू नये? की हे एका पद्धतीनं कौतुक कर म्हणतात. कारण आम्ही संसारी माणसांना महाराज प्रत्येक विषय आम्ही व्यक्तिसापेक्ष, वस्तूसापेक्ष आम्ही गोळा करत बसलेलो आहोत. आम्हाला जो आनंद होतो आहे ती काहीतरी नवीन माणसं का करतात व काहीतरी संसारामध्ये उद्या काहीतरी, किंवा आलेली माणसं काही मित्रपरिवार तुमच्याजवळ काही दिवसांना आला की विचार काय सुरू आहे, नवीन काय केलं आहे, काय आता नवीन काय करायचं नरतवड्यात, काय करण्यासारखं काय आहे सांगा बरं. एखादा गोटा प्लॅन केला, एखादी कंपनी घातली, हिथलीच दगडं, हिथलंच लोखंड, हिथलंच पाणी, हेच काय, ह्याच्या पलीकडे काय आणायचं आहे का? स्वर्गातली झाडं आणून लावायची का काय? इथल्या इथं महाराज पंजाबातलं पीक इथं आणता येत नाही, आमचं पीक राजस्थानात नेता येत नाही. देवानं ज्या त्या ठिकाणी केलेलं आहे ते गोड मानून जगायला शिकलं पाहिजे. फक्त आपण अशी समजूत का पटवून घ्यायची महाराज की जाईल तिकडं पंचमहाभूतात्मक सृष्टी आहे तशीच आहे. फक्त काय होतं, 4 पैसे जास्त झाले की माणसं काय करतात, पाणी बघायला जायचं, पाऊस जास्त पडतोय तिकडं, धबधबा येतोय तिकडं जायचं, काही खाईनं वर पाणी बघायला जातात, काही वरनं पडणाऱ्या बघायला जातात, काही वाळू बघाय पैसे खर्च करतात. वाळू आता मावना महाराज, आता वड्यान पाणी मावत नाही, एवढा पाऊस पडतोय आपल्याकडं, पुष्कळ बघण्यासारखं आहे. पण समाधान नसल्यामुळं जीव सदैव फिरत आहे, आणि फिरण्यामध्येच आयुष्य गेलं. कृतिशीलता त्याला म्हणतात. कृतिशीलता परमार्थात उपयोगाची. काहीतरी करावंसं वाटतं. केल्याशिवाय मला हरिपाठ असा मोठा दंगा केल्याशिवाय केला असं वाटत नाही. तोपर्यंत ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी होत. गल्लीतल्या लोकांच्यासाठी हरिपाठ का आमच्यासाठी पाहिजे? 4 लोकांच्या कानावर जायला पाहिजे. मला संस्कार होण्यासाठी करावं लागेल, आपल्या मुलांच्या कानावर पडण्यासाठी, घरच्या लोकांना पाठवण्यासाठी म्हणावं लागेल. पण ही गोष्ट काय, त्याला देखील काही मर्यादा आहेत. जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत करावं लागेल, आणि कळलं की मग करणं हळूहळू काय व्हायला पाहिजे, सुटायला पाहिजे. म्हणजे करणं कुठपर्यंत आहे हो? फोटो काढण्यासारखं आहे. आयुष्यभर 20-21 वर्ष वाढवलेली मुलगी लग्न 3 मिनिटात होतं महाराज. लग्नाला येईतोपर्यंत 20-21 वर्ष जातात, आणि ही मुलगी दुसऱ्याची आहे असं तिला
इदम न मम म्हणण्याकरता 3 मिनटं लागतात एका पौरोहित्याला घेऊन, भटजींना घेऊन. एवढी वाढवलेली मुलगी, लग्न लावण्याचा वेळ 3 मिनिटाचा आणि वाढवायचा वेळ 21 वर्षाचा. फोटो काढण्यासाठी नटून थटून यावं लागतं महाराज. 5-10 तासभर निघून जाते आणि फोटो किती तासभर काढतात काय, एक क्षण असतं. तसं कळणं एका क्षणाचं आहे. चित्ररथ गंधर्व वरून जात होते आणि गच्चीवर जनक राजा बसला होता, असं कथा आहे उपनिषदामध्ये. आणि मग तो गंधर्व आपल्या दासांना उपदेश करत आहे ब्रह्मज्ञानाचा, आणि त्यातला एक श्लोक जनकाने ऐकला गच्चीवर बसल्यानंतर, आणि त्याचा सदैव चिंतन परिपाठ केला जनकाने, आणि त्यांना तत्त्वज्ञान झालं. अशी एक कथा आहे. आता त्या एका श्लोकावर दुरुस्त झालेला महात्मा किती पवित्र असेल हो. आम्हाला किती बुव पालती घातला आम्ही म्हणतो. खरं आहे महाराज, ते सांगणाऱ्याची काय वाणतूट नाही, पण ऐकणाऱ्याचा अधिकार थोडा कमी पडतो. सांगणाराही अनुभवी साक्षात्कारी असावा, ऐकणाराही मुमुक्ष असावा. मला उद्धार व्हायचंच म्हणून यायला पाहिजे परमार्थता, आणि असं एक निश्चित जीवन साचेबद्ध व्हायला पाहिजे साधकाचं. मला ते फळ या जन्मात याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. पण ह्या सगळ्या गोष्टी साधना म्हणून करायच्या आहेत. तुकोबाराय सांगतात, कोठेही चित्तासी नसावे बंधन, कोठेही चित्तासी नसावे बंधन, कोठेही चित्तासी नसावे बंधन, कोठेही चित्तासी नसावे बंधन, नसावे बंधन. हृदयी नारायण साठवावा, हृदयी नारायण साठवावा, हृदयी नारायण साठवावा, हृदयी नारायण साठवावा. कोठे चित्तासी नसावे बंधन, कोठे चित्तासी नसावे बंधन. कुठेही बांधलं गेलेलं असू नये. आम्हाला चित्त बांधून घ्यायची सवय आहे. नसलं तरी महाराज, वेळ शिल्लक जरी रिकाम असला तरी माणसं गप्प बसत नाहीत. काहीतरी कुणाचं विपर्यास बोलत बसायचं. वाणी बांधली गेलेली आहे, कान बांधले गेलेले आहेत, डोळे बांधले गेलेले आहेत. नुसतं लग्नाच न पाहुण्याचे आलं तरी महाराज आठवड्याभर माणसं संगत फिरते. काय गरज आहे त्याचं लग्न पैसे खर्च करणार ठेव, त्याची मुलं बाळं नातू काही करणार महाराज, तेच आमच्या घरात आणून समोर का ठेव. एक विचार पाहिजे माणसाकडे, ते आहे ते तो सोडता आलं पाहिजे महाराज. आता आम्हाला सुद्धा व्यवहार आहे म्हणून जावं लागतं महाराज. आता बुवा आहे म्हणजे काय पाहुणं नसतात काय हो, असते, जावं लागतं. मग आता तिथं कपडे घालून जायचं, आता पंजेने असलं घालून गेल्यावर लोक हसणार का नाही हो. आपल्या समारंभात आपण असं असावं.
लोकांच्या थट्टा करून घेऊ नये महाराज. मग आपण जर पॅन्ट शर्टमध्ये गेलो तर पॅन्ट शर्ट ही समारंभासाठी काय माझ्या देखणेपणासाठी आहे हो? गरज समारंभाची काय मी देखणा दिसायसाठी घालायची आहे? मग आता एवढं कळाल्यानंतर जायाचे जैसे लेणे अंगावर हा चवाणे तैसे देह धरणे उदास तयाचे. एखाद्याला अलंकार कमी पडला तर जुन्या काळात स्त्रिया दुसऱ्याचा आणून मागून घालून जात होत्या. गेल्या तरी दिवसभर त्यांचं ध्यान अलंकाराकडे असते का लग्नात? त्या कायम असं छातीला धरूनच फिरतात महाराज. जेवताना बी एक हात छातीलाच का जाते का काही काही दुसऱ्याचं आणलंय भरून द्यायला लागलं तर, म्हणजे एवढी भीती असते महाराज. तसा देह धरायला पाहिजे. आम्ही वारकरीने तसं जगलं पाहिजे महाराज. कुठेही जाऊ दे माझं मन केवढं. लग्नात काय व्यवहार असतो हो? कधी आला साग जेवला काय झालं काय तुमचं काय चाललं एवढं झालं. प्रत्येकजण प्रत्येकाला हेच विचारतोय कधी आलास. आता सगळी त्याच दिवशी आलेली असते. काय मागं पुढं होतंय जरा काय फरक नसतं. उगाच कृत्रिम प्रेम दाखवायचं. माणसा कुणालाही एकमेकाविषयी आदर राहिलेला नाही, माया राहिली. आणि लग्नसुद्धा आता तसलीच आहे. त्यात मामा मामी काय काय नसतंय. ती डोलीतनं येत्यात हे येत्यात काय महाराज विचित्र आहे सगळं. शहाण्या माणसानं जाऊच नाही, आशीर्वाद घरातनंच द्यावा. पण एक व्यवहार म्हणून सांभाळायचं, फार त्यात अडकून राहायचं नाही. आणि मग ते असं चित्त अडकून ठेवायची सवय असली की मग एखादं जनावर बघून आलं की तसं माझ्या गोट्यात असावं, एखादा बंगला बघून आला की तसा बंगला माझा असावा, तसं मुलगा मला असावा, माझी मुलं तशी असावीत. आणि मग यानं तुलना होते महाराज, स्पर्धा होते, मत्सर होतो, ईर्ष्या वाढत जाते. आणि मग आहे ते आनंदी जीवन काय होऊन जातं, दुःखी होऊन जातं. वास्तविक जीवन हे प्रारब्धगत आहे. प्रत्येकाचं जीवन प्रारब्धप्राप्त जसं असायला तसं पाहिजे तसं असतंय. त्यात काहीही बदल होत नाही. प्रयत्न करावा करू नये असा अर्थ नाही. महत्त्वाकांक्षा असावी, मिळवायला पाहिजे महाराज. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. उदास पद्धतीनं वितरण करण्यासारखं पुष्कळ खोऱ्यानं पैसा ओढावा, पण त्या पैशामध्ये फार अडकून मन राहू नये. म्हणून ज्याची मनाची मर्यादा एवढी आहे, मन बांधूनच ठेवायचं नाही महाराज. नुसती रेणुका माता पाणी आणण्याकरता गेल्या, डोळा क्षणभर बांधला गेला. चित्ररथ गंधर्व होता, त्याचा सहपरिवार आंघोळीला आलेल्या होत्या मल्लापहारी नदीमध्ये. आणि मग तेवढ्यामुळं काय झालं, परत मान तोडून परत जोडून घ्यायची वेळ आली. महापतिव्रतेला जर एवढा दुःख होत असेल, सीतामातेनं सोन्याच्या चांबड्याची हरणाची चोळी घालायची इच्छा व्यक्त केली. नाडियेले आशा मृगकांती सोने धाडिले रघुनाथा पाटीला गीतेने. उल्लंघिले आज्ञा माव काय मी जाणे देखून सुनाट घेऊन आले सुनेमो. सांगव त्रिजटे सखी सीमात देईल का भेटीने दिरंगुरात. मला राम भेट देईल काय. आता जगताची मालक की नाही महाराज, ते महाशक्ती आहे, अंबिका आहे. पण तिला देखील भ्रम झाला. मन नुसतं सोन्याच्या चांबडीच्या हरणाच्या चोळीत व्यस्त झालं. तेवढं तिला दुःख भोगावं लागलं. असं पुष्कळ महाराज बळ वाया गेलेलं आहे. मग एक एक इंद्रिय जर एवढं महापुरुषांना जर दग्ध करत असेल, त्रास करत असेल, तर सामान्य जीवांना ही 5 इंद्रिय कुठं नेऊन ठेवतील हो. रामप्रभूंच्या दशरथ राजाच्या यज्ञाच्या वेळेला महाराज पर्जन्यष्टी यज्ञ करायचा होता. त्याच्यासाठी विभांडकाची गरज होती. आणि दशरथ राजांना मुलप्राप्त होण्यासाठी जो पुत्रकामेष्टी करायचा होता, त्याच्यासाठी शृंगी ऋषींची गरज होती. तो शृंगी ऋषी हरणीपासून जन्माला आलेला. तो झाडाच्या फांदीवरच राहायचा, वर आश्रम होता महाराज. त्यानं जन्मतः कधी स्त्रिया पाहिल्या नाहीत. त्याच्या डोकीवर शिंग, हरणीच्या पोटाला आलेलं म्हणजे एक शिंग होतं, म्हणून त्यांना शृंगी असं म्हणतात ऋषी. अशा महात्म्या विरक्त पुरुषाला देखील अप्सरा इंद्रानं पाठवून फसवून अगदी नाचवत खेळवत कुठं आणलं, अयोध्येत आणलं. अयोध्येत आणून शांता नावाची मुलगी दशरथ राजाच्या मित्राची दत्तक होती, ती त्याला लोमपाद ऋषींची दिली. तिच्याशी लग्न लावलं त्या शृंगीचं. आणि दोघे जण त्या राजा राणी खुर्ची टाईप असेल त्यावेळी महाराज बसवले असतील. तेवढ्यात विभांडक आश्रमात आले. माझ्या मुलाला कोणी फसवलं, त्याचं तप कोणी वाया घालवलं, त्याचं राज्यच मी भस्म करतो म्हणाले. त्यांना क्रोध आला. विभांडका क्रोध आला असे भारी, अयोध्या भितरी वेगे आला. अयोध्येमध्ये आले. आल्यानंतर विभांडकानं आपला मुलगा लग्न लावून कशावर बसलाय, खुर्चीवर हे बसलाय, हे बघितल्याबरोबर महाराज त्याला आनंद झाला. त्याचा राग काय झाला, निघून गेला, निवळला. आणि आता राजा तू सांगशील तसा मी यज्ञ करेन म्हणाला. आता एवढं तप करणारा ऋषी, ज्यानं स्त्रिया स्वप्नात पाहिल्या नाहीत असा मुनी, नुसता एक दिवस गावात गेला कुणाच्या, अयोध्येत, तर महाराज लगीन लावून बसला. आम्हाला कुठं नेऊन ठेवतील माणसं. खरोखर मोह हा वेगळाच आहे महाराज.
कधी माणूस जाऊन अडकला हे कळत नाही त्याला. म्हणूनच त्याला माया जाळ म्हटलेला आहे. जाळ म्हणजे जाळच समजा, जाळ म्हटलं तर अग्नी समजा, काहीही समजा, त्यात गेलेला वारा फक्त त्यामध्ये अडकत नाही. पै परिपाकाचे वेळे फळ देठोना देठो फळे, तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. स्नेह तोडता आलं पाहिजे. पिकल्याशिवाय आंबा देठ फळाला सोडत नाही. आणि मग आंबा परिपूर्ण पिकला की तो सुटतो. तसं सुटावं, हिसकून घेता कामा नाही. म्हणून मग कसं आहे, पाडाला आलेला आंबा अलगद काढून पिंजरात ठेवून म्हणा आडीत ठेवून पिकवलेला वेगळा आणि चिचून पिकवलेला आंबा. मग सगळ्यांनी दाबून धरून जीपगाडीत घालून पंढरीला नेऊन माळ घालून आणलेला हरिपाठाला येईल काय? हे चिचून बुक्या मारून पिकवलेला आंबा म्हणायचा. आणि ज्याला मनातच अशी आस झालेली आहे, काय मी उद्धार पावे, काय कृपा करेला नारायण. संतजन तुम्ही सांगा. संतजन म्हणजे जुनी माणसं महाराज, एकनिष्ठ माणसं होती. देवाशिवाय काय जाणत नव्हती, कारण त्याकडे औषधं नव्हती, साधनं नव्हती, आणि मग देवावरच विश्वास ठेवायची वेळ होती. असे महापुरुष महाराज विवेकाच्या बळानं, वैराग्याच्या बळानं, कमी साधनावर चांगला संसार करत करत त्यांनी देवाची निष्ठा कधीही बदलली नाही. आणि अशा वैष्णवांच्या सामर्थ्यानं आतापर्यंत हा संप्रदाय तुमच्या आमच्यासमोर आलेला आहे. अशा ज्येष्ठ पुरुषांना ते मुक्तिरूपी फळ मिळालेलं आहे महाराज. मुक्त कशावरून झाले? ते बाधित चित्त झालं. त्यांनी कोणत्याही संसारातल्या गोष्टीविषयी हरकत घेतली नाही. ठेविले अनंते तैशीची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. समाधान ही वृत्ती वारकऱ्याची संपत्ती आहे. कितीही असलं तरी त्यात समाधान असावं, कमी पडलं तरी त्यात वितुष्ट मानू नये. या गोष्टी प्रारब्ध अतिरेकाने येतात. आलं तरीही त्यात रंगू नये आणि गेलं तरी त्यात विषाद मानू नये. सुखदुःखावरच जगलेलं हे सगळं जग आहे महाराज. या सुखदुःखाच्या पलीकडे वारकरी महात्मा गेलेला असतो. म्हणून वारकऱ्याचं जीवन हे कपड्यावर, वारकऱ्याचं जीवन देहावर, त्याच्या रंगावर मापायचं नाही. जे महापुरुष होऊन गेले महाराज, त्यांच्या पूर्वजांनी इथं संप्रदाय सुरू केला. भाग्य आहे. त्यांच्या निमित्तानं 4 माणसांनी माळ घातली, 4 माणसांनी पुराण वाचलं, 4 माणसांनी परमार्थाची दिशा त्यांना आक्रमण करता आली. कारण काहीतरी माणसं पुढं बघितल्याशिवाय, अनुभव घेतल्याशिवाय पाय टाकत नाहीत महाराज. म्हणून पुढं काहीतरी करणारा असावा. आणि मग पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग, चला जाऊ माग घेत आम्ही. की ही जन्मांतर खंडन व्हायचं झालं तर पुढे गेलेल्या महापुरुषांच्याकडे बघावं लागेल. पुढं पुढं कोण कोण गेले? पुंडलिकराय गेले, उपमन्यू गेले, ध्रुव गेले. हे सगळे महापुरुष, जनकराजा गेला, राजा शिबी चक्रवर्ती, हरिश्चंद्र, हे सगळे महाराज साक्षात ते वैराग्याच्या मूर्तीच होते. विवेक त्यांच्याजवळ जन्मजात होता. असे सगळे महापुरुष मुक्ततेच्या बोधावर आरूढ झाले. आता आरूढ झाल्यानंतर तुकोबाराय म्हणतात, असं विवेकाचं बळ आमच्या अंगी नाही, म्हणून देवा तू काय कर, आम्हाला हाताला धरून तिथं नेऊन काय कर, पोच कर. तुका म्हणे करी कोड पूर्वी लाड आमचा, आमचे लाड कर. का लाड कर? कारण जे पाहिजे तेवढं वैराग्य नसेल तर महाराज विषय चित्तातून निघतच नाहीत. विवेक करता येईल, सिद्धांताचा परमार्थ बोलता येतो महाराज, पण करायचा परमार्थ अवघड आहे. आता अजातवाद सांगता येईल, परिणामवाद सांगता येईल, सत्ता सांगता येतील, सगळं पाठ करून सांगता येईल, पण प्रत्यक्ष समोर विषय आल्यावर ते ढकलायचं वैराग्य ते का पुस्तकात नेते नाही महाराज. ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे सौभाग्य. येणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. आत्मलाभ आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे तर मग 3 गुणाचा अभ्यास करायला पाहिजे. आपण तमोगुण टाळला पाहिजे, रजोगुण टाळला पाहिजे, आणि रजोगुणातूनही शेवटी सत्वगुणही टाळला पाहिजे. वारकऱ्यांना मी सुखी आहे असं वाटतं नाही, सुखरूप व्हायचं आहे महाराज. आम्ही भजनाच्या सुखानं सुखी होतोय, आम्ही कीर्तनाच्या सुखानं सुखी होतोय, हेही सुख नाही, आम्ही सुखरूप आहोत असं कळवून घ्यायचं. कारण पांडुरंग जसा आहे सुखरूप आहे, सा कोण तुझ्या सांगा माझ्या पांडुरंग सारिका, तो पांडुरंग सुखरूप आहे, आम्हीही सुखरूप व्हायचं. म्हणून त्रिगुणाच्या पलीकडे जायचं, 3 देहांचाही निराश करायचा, 3 अवस्थेत असलेलं आत्मचैतन्य त्या अनुभवानं मी आहे असं जाणायचं. आणि मग सगळी सुखदुःख येतील. ही प्रारब्ध प्राप्त का मानायची? तर ही प्रयत्नानं दुरुस्त होत नाहीत म्हणून. प्रयत्न करून कोणतंही सांसारिक दुःखनं दुरुस्त होत नाही. फार फार त्याच्यावर मलमपट्टी करता येईल, औषध देता येईल, पण प्रारब्धानं आलेलं दुःख नाही, कर्मानं आलेलं आहे. कर्माचा भोग संपल्याशिवाय ते जाणं शक्य. पण हा वाटच संचिताची आहे. भरला दिसे हाट
अवघी वाढली खटपट, संचिताची वाट वाटा होऊन फाकती. यामध्ये सगळं काही मिळतं बाजारात यामध्ये, पण सगळं संचित कर्मावर अवलंबून. आणि शेवटी कर्म संपलं की मग दुकान बंद होतं, बाजाराची वाट निघून जाते, सगळे लोक उठून जातात. पण यामध्ये सगळे व्यवहार कर्मावरच होतात. तसं कर्ममय जीवन आहे तुमचं आमचं. आम्हाला कर्माला मान दिला पाहिजे, पण शेवटी वैराग्य ही गोष्टच वेगळी आहे. गुरुदास्य घडत नाही, गुरुची सेवा आमच्याकडून घडत नाही. संसारी माणसं आहोत तुम्ही आम्ही, म्हणून आम्हाला नामस्मरण एक सामान्य साधन दिलं, ज्या साधनानं आम्हाला अंतिम मोक्षापर्यंत ते आम्हाला हात धरून घेऊन जाईल. म्हणून तुकोबाराय सांगतात, नव्हे गुरुदास्य संसारिया वैराग्य तरी भेने कापे विषया, तैसे नाम नव्हे पंढरीराया जया सायास न लगती. मनोनी गोड सर्व भावे अंघोळी न लगे तोंड धपावे, आर्तसाड जीवे न लगे भ्यावे संसारा. म्हणून शेवट परमार्थाचा साधता आला पाहिजे. परमार्थ हा शेवटच्या अंतीची यामती त्या गतीवर राहणार आहे महाराज, की निवडे जेवण शेवटच्या घाशे. आमची बुद्धी अशीच राहील कशावरून. आता बरं वाटतंय सांगता, ज्ञानाच्या गोष्टी सांगता येतील, दुर्लभ आहेत महाराज. पण राम जगजेटी नये वाचे, पुढलं काय येऊ नये. राम यायला पाहिजे मुखात महाराज. ज्ञान नाही आलं तरी हरकत नाही, पण राम मुखात आलं पाहिजे. आणि राम मुखात येत नाही का, तर विषयाची आसक्ती आहे. जोपर्यंत विषयासक्ती अंतःकरणात आहे तोपर्यंत तुकोबारायांना हा महाराज कसा आहे हे ते कळतंय, हा कसा टाळ वाजवतोय ते कळत. अहो दशरथ राजा मुलं नाहीत म्हणून रडत होता, हे वशिष्ठांना कळत होतं का नाही हो? कळत होतं महाराज, पण सांगता येत नव्हतं. वशिष्ठ हे महामुनी सर्वज्ञ आहेत महाराज. राजा आहे दशरथ, वशिष्ठ ध्यानमग्न आहेत, त्यांना सगळं कळतं. पण दशरथ राजाचं दुखणं तोंडावर सांगता येत नव्हतं. महापुरुष आहेत ते, हे कर्माचं दुखणं आहे त्याचं. का की पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते. मला मुलं नाहीत, संतांना तुमचं आमचं भजनही कळतं महाराज. कारण आम्ही तोंडानं भजन म्हणतोय, खरं आत काय दुखतंय ते त्यांना दिसतंय. अडचण ती आहे आमची. म्हणून आत भजन व्हायला पाहिजे महाराज. आत हरी बाहेर हरी, हरिने घरी कोंडिले, हरिने कामा घातला चिरा, वित्तवरा मुकविले. म्हणून राधाराणीची पराभक्ती महाराज शुकाचार्य वर्णन करतात. महान महान सगळे गवळणींची भक्ती काय व्यक्त करतात महाराज. त्यांनी अनंत जन्मदेवाची सेवा केलेली आहे. फार भाविक अंतःकरणानं देव त्यांनी जपलेला आहे. कोण गवळ्यांची ताक पेरे, कोण पोरी चांगली, एवढा त्यांचा छंद देवा. काय सेवा भक्ती ती, काय सेवा कळत होती, कुठं कपडे धुतली होती, काय होती. पण महापुरुष पुण्यवान होते. फार फार पुण्य देवाबरोबर बोलायला असावं लागतं, त्याच्याबरोबर क्रीडा करायला. म्हणून नामदेवरायांचा नैवेद्य देवानी खाण्याचं कारण देवाची साडे आळबावे देवा, ओस देह भावा पाडून या. किंवा देवासाठी जाणा तयासीच आटी, असेल ज्या गाठी पुण्यराशी. पुण्यराशी असल्याशिवाय नैवेद्य खाणं शक्य नाही. समाजाला नैवेद्य खातोय हेच मुळात मान्य नाही. नामदेवरायांना माहिती होतं देव नैवेद्य खातोय, दामाशेटींना वाटत होतं हे खोटं बोलतोय. गोनाईलाही तसंच वाटलं. उपराठा बांधलाने मारला महाराज गोनाईनं, चराट काढून उपराठा टांगिला, बहुत ताडीला गोनाईने. आणि मग शेवटी सगळे लोक बघायला नेले दामाशेटीने. आता देवाची अडचण अशी झाली, जी बघायला आल्यात त्यांची भावना आहे देव खाईत नाही, आणि जो एकटा आहे त्याची भावना काय हो, खातोय. आता मेजॉरिटीनं बघायचं देवानं का पुण्य पापी माणसांच्यासाठी जेवायचं. एका पुण्यवान माणसासाठी जेवला की, कोण नव्हतं त्यावेळी जेवला. आता 100 जण पापी आलेत आणि एक पुण्यवान आहे, कुणाचं काम करेल देव. नामदेवाला म्हणाले, देवा नामदेवा तुझी परीक्षा काल झाली बरोबर आहे, आता माझी परीक्षा आली आहे म्हणाले. तुझ्यासाठी ह्या लायकी नसणाऱ्या माणसांच्यासाठी मला नैवेद्य खावावा लागतोय, आणि उद्यापासून असं करू नकोस. मी खातो हे तुला पटलंय बस आहे म्हणाले, मला संकल्पानं पोचतंय म्हणाले. म्हणजे समाजसुद्धा महाराज पुण्यवान पुरुषाला ओळखायला कमी पडतो. अष्टावक्रांना ओळखायला जनकाची सभा कमी पडली. शुकाचार्यांना जनकांना ओळखण्याकरता शुकाचार्य कमी पडले. पिंगला महाराणी वेश्या होते महाराज, पूर्वजन्माची ती राणी आहे, पण पुढल्या कर्माच्या फळानं ती वेश्या झालेली आहे. तिच्या तत्त्वज्ञानाला जनकांना ओळखायला कमी पडले. असं पुष्कळशी उदाहरणं आहेत महाराज. म्हणून ज्ञानी पुरुषाची सेवा घडावी, त्यांच्याकडून उपदेश आपल्याला लाभावा. महर्षी जानश्रुती म्हणून होऊन गेले. आपल्या महाभारतामध्ये कथा आहे त्यांची. त्यांच्या तपाच्या तेजानं महाराज किरणं फाकायची, अवकाशात किरण जाईल तिथपर्यंत सगळे पक्षी भ्यायचे. त्यांना असं वाटायचं ह्या जर तेजामध्ये आम्ही गेलो तर जळून भस्म होईल. आणि एक टिटवा तिथून जात होता, आणि जाताना तिथून एक लहान चिमणीचं पिलं जात होतं. तो टिटवा त्या चिमणीच्या पिलाला म्हणतोय, हे बघ म्हणाले महर्षी जानश्रुती घालून चाललेत,
त्यांच्या तेजात जर तू सापडशील चक्रामध्ये तर तू जळून भस्म होशील. त्यामुळे हे लक्षात ठेव. ती जानश्रुती एकदा जाऊ देत, फिरायला आलेत आणि मग आपण फिरू. त्यावेळी ते लहान चिमणीचं पिलू म्हणतं, तू काय सांगालायस म्हणाले, जानश्रुतीचं तप, हा राजा आहे, बरोबर आहे, यानं ऋषी तत्व घेतलंय, महर्षी म्हणतात याला, तत्वाचं ज्ञान आहे, पण नुसतं परोक्ष ज्ञान आहे, याला अपरोक्ष ज्ञान झालेलं नाही. आणि यानं ते अपरोक्ष ज्ञान मिळवण्यासाठी काशीतल्या रैक नावाच्या हमालाकडे जावावं आणि यानं हे ज्ञान संपादन करून घ्यावं, असं ती चिमणी पिल्लं महाराज कोणाला सांगतं, टिटव्याला. आणि त्यांचं बोलणं हा जानश्रुती खाली बसून ऐकतं. ऐकल्यानंतर लगेच रथ जोडला महाराज संध्याकाळच्या वेळेला. आणि जानश्रुती राजा महर्षी असून गेला काशीमध्ये आणि त्या रैक नावाच्या हमालाला उठवलं, त्याची परिचर्या केली, सेवा केली आणि त्याच्याकडून तत्त्वज्ञान घेतलं. ज्याला घालायला कपडे नाहीत, जो हमाली करतोय, तो तत्त्वज्ञान कोणाला शिकवाला आहे, महर्षी जनकांना. ज्ञान श्रेष्ठ मानायचं काय लौकिक ऐश्वर श्रेष्ठ मानायचं? हे सगळे महापुरुष महाराज ज्ञानानं वैभववान आहेत, ऐश्वर्य संपन्न आहेत. म्हणून ज्ञानोबारायांच्या समाधीसमोर सगळं जग नमस्कारित होतं महाराज. हे निष्काम पुण्य आहे. त्यांच्या निमित्तानं महाराज माऊलींचा अश्व फिरतोय, तर त्या सामान्य अश्वाला किती कोट लोक पाया पडत असतील हो, वार्षिक विचार केला तर. कुठल्या बुवाच्या तरी तेवढं पाया पडत असतील? शक्य आहे काय? तुकोबारायांच्या रथाला जोडलेल्या बैलांच्या पायावर किती घागरी पाणी घालत असतील? आमच्या पाणी घालतानाच कसं घालते देव जाणे. आम्ही त्या लायकीच्या पायाचे नाही. तुकोबारायांचा आणि ज्ञानोबारायांचा हा संप्रदाय त्यांनीच जपलेला आहे, त्यांनीच पाया घातला, त्यांनीच कळस केलेला आहे. फक्त त्याला धक्का लावणे असे आणि साधना करत राहायचं. त्यांनी सांगितलेले सगळे सिद्धांत अबाधित आहेत. जग इकडं तिकडं जरी झालं तरी सिद्धांतात बदल होणं शक्य नाही. की आचार्यान कृत्वान निवर्तन, ते आचार्य पुरुष कधीही बदलणारं बोलत नाहीत. मग ते सांगतात की याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड. तुकोबाराय सांगतात निश्चित विसाव्याला पोचणं आपलं काम आहे. तुकोबाराय म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा, पावलो विसावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. कुंतलिया धावा तृष्णेची कुंतलिया धावा तृष्णेची आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता निश्चिंतेने पावलो विसावा. या धावा तृष्णेची आता निश्चिंतेने पावलो विसावा, आता
साक्ष देतात. आता निश्चिंतीनं विसाव्याला पोहोचलो. आता धावा तृष्णेच्या हाव सगळी संपली, धावाही संपल्या. आता फक्त जिथं हलणार नाही, कुणी तिथं आघात करणार नाही अशा उच्च देवाच्या ठिकाणी मी आरूढ झालो. आणि मग आता करायचंच काय उरलं नाही. आता प्राप्तव्यही काही शिल्लक नाही. आता ते कर्तव्य अभाव स्थिती जी प्राप्त झाली ती सर्वात उंच आहे. आणि त्यालाच देव असं म्हणतात, त्यालाच ज्ञानरूपानं परब्रह्म म्हणतात, त्यालाच कर्मात निष्काम कर्मयोग, उपासनेतच त्याला ईश्वर असं म्हणतात. काही असे ना का आपण सर्वांना आम्हाला तिथंच गंतव्य ठिकाणाला पोचायचं आहे. सेवा करत करत आम्हाला जायचं आहे. म्हणून आपण भान ठेवायचं महाराज, वेळ वापरायचा. तुम्ही कळणारी मंडळी आहात, साधक म्हणून जगायचं, मुक्त व्हायचाच विचार करायचा. घरात असो, बाहेर असो, कुठेही असो, कुणाबरोबरही हुज्जत घालत बसायचं नाही. तेवढा वेळ शिल्लक नाही. तो मला असं म्हणाला, हा असं म्हणाला, हे अहंकार आहेत मोकळे महाराज. तुमचं आमचं करणारा देवच आहे. जो बोलतोय त्यालाही शिक्षा तोच करेल, आम्हाला पुण्याचं फळ देणारा तोच आहे. सगळं काही ईश्वरी इच्छेनं होतं हे धर्मराजाला कळत होतं, भीष्माचार्यांना कळत होतं. म्हणून ते शांत राहिलेले होते. असा जो शांत झालेला आहे त्याला देव कळालेला आहे. आणि जे अशांत आहेत ती दुःखी आहेत. मग तुम्ही आम्ही जीव तसेच आहोत. म्हणून आपण शांत व्हायचं, समाधानी व्हायचं, प्रसन्न व्हायचं, निर्भय व्हायचं, मरणाची भीती टाळायची. मरणाच्या पलीकडे आपण बसलेली वारकरी संप्रदायाचे आम्ही सगळे पाईक आहोत. म्हणून तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं म्हणणं कधीही खोडीत निघावं, बाधित होऊ नये, अबाधित राहावं असं आपण वागू. आणि त्यांच्या सांगितलेल्या सगळ्या वैदिक वाङ्मयाला आधार म्हणून आपण तसं सेवा करत राहू. त्यांच्या कृपेनं आम्हाला विवेक आणि वैराग्य मिळावं, ते मुक्तिरूपी फळ आम्हाला लाभावं. ज्यांनी पूर्वी सेवा केली त्यांचीही मार्ग सुकर व्हावा महाराज. कारण ही सेवा करणारे पुरुष होते म्हणून आम्हाला पुढं वाट चालायला मिळते. त्यांचं पुण्य आहे म्हणून आम्ही त्या वाटेवरून चालत आलेलो आहे. त्या वाटेला आम्ही आलो, हे आमचं भाग्य. आमच्याकडून सेवा पांडुरंग परमात्म्याने निष्काम भावनेनं करून घ्यावी अशी विनवणी करून सेवेला विराम देतो. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, तुका म्हणे करी कोण, करी कोण, तुका म्हणे करी कोण, म्हणे करी कोण,
गेले तया ठाया संत गेले तया ठाया संत गेले तया ठाया देवराया पावावी देवराया पावावी संत गेले तया ठाया संत गेले तया तुकाराम तुकाराम संत गेले तया ठाया देवराया पाहावी सामान्यतः मी जीव आहोत. संतांच्या भूमिकेवर आरूढ होण्यासाठी फार कष्ट फार त्रास कटाक्षानं राहायला पाहिजे. दक्ष साक्षेपी आणि सावध राहायला पाहिजे. असं सावध होऊन आम्ही त्या ठिकाणाला पोहोचू. शेवटी नामस्मरणाशिवाय मला गत्यंतर नाही. सगळं जरी ऐकलं महाराज तरी शेवटी ठळक बातम्या ऐकाव्या लागतात. तसं ठळक बातम्या म्हणून नामस्मरण हे सगळ्या वक्त्यांनी आतापर्यंत सांगत आलेले आहेत. आपण नित्य संकल्प करावा.
नामस्मरणाचा संकल्प असावा. रोजच्या रोज नित्य नामस्मरण व्हावं. घडेल तेवढं नामस्मरण व्हावं. नामानं काय होणार नाही तर काय नोहे केले एका चिंतिता. काय होणार नाही तुकोबारायांचं वचन आहे. आणि तुकोबाराय सांगतात त्या नामाचा महिमा मला सांगून संपत नाही. तसं तुम्ही आम्ही ते नाव घेत राहू आणि एक दिवस निश्चित विसाव्याला पोहोचू. कारण हा संसार परतंत्र आहे, आपलं माहेर स्वतंत्र आहे. आम्ही देवाच्या गावाला आम्ही जाणारी सगळी मंडळी आहोत. जाऊन देवाच्या गावा घेऊन विसावा मिळण्यासाठी आम्हाला तो काय करावं लागेल, एवढा टप्पा गाठावा लागेल. त्याच्यासाठी आम्ही निष्काम कर्म, निष्काम उपासना आणि शुद्ध दृढपरोक्ष ज्ञान, अपरिवर्तनीय जे न बदलणार आहे असं मिळवून आम्ही सुखरूप होऊ. आणि त्याच्यासाठी पांडुरंग परमात्म्यानं आम्हाला विवेक वैराग्य बळ द्या अशी विनवणी करतो. शिवेला विराम देतो. विठ्ठल जय जय.